कशात सर्व, मी सायली आणि मी आज नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे. तर आज आम्ही चाललो आहे गोव्याला. आधी आम्ही पणजीला जाऊ. सो आमच्या गावातून आम्ही निघालो आहे आणि आता खूप छान ऊन पडलं आहे. त्यात मी एक वेगवेगळ्या पोज देत होते, त्यात मला स्वतःहून हसायला येत होतं की मी काय करते. मलाच माहीत होतं मी नक्की काय चालू होतं. आणि आम्ही पणजीला आधी फर्स्ट जाणार होतो, आमचे काम होतं. आणि सेकंड म्हणजे ताईची एक्झाम आहे, त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट काम होतं ज्याच्यासाठी आम्ही सगळे निघालेलो होतो. तर खूप बाहेर ट्रॅफिक होतं, त्यामुळे एवढं काही व्ह्यू मला काढता नाही आला, कारण माझं लक्ष बाहेरच्या गाड्यांकडेच होतं जास्त करून. त्यानंतर ह्या दोघांची पुस्तकं माझ्याकडे आणि दोघंही वाचत होते, कारण मेन आमचं हेच होतं की ताईला एक्झामपर्यंत लवकर पोचवायचं होतं. एक्झामसाठी तिला तिचं कॉलेज कुठे आहे हे शोधायला लागणार होतं. सो आम्हाला खूप लवकर जायचं होतं आणि दुपारचे 11 तरी 11:30 तरी वाजलेले होते आणि खूप ऊन पडलेलं होतं. त्यात खूप सुंदर असा निसर्ग दिसत होता ना की मन एवढं छान वाटलं, मनाला एवढी प्रसन्नता वाटली की असं ऊन आहे आणि आपण खूप कंटाळलो असं फीलच नाही झालं. आणि त्यात हा सायरस झोपला, पुस्तक तसंच ठेवलं आणि हा झोपला आणि ताई भाई निसर्ग बघत होती. मी ताईला बोलले हाय कर ताई, आणि हा इकडे गुडू पूर्ण झोपून गेलाय. तर खूप छान बाहेर दिसत होते, हिरवळ. आणि जर मम्मी विचारते पप्पांना की तुम्हाला काय हवं आहे की नाही, त्यांचं ते चालू होतं आणि आम्ही पाठीमागे खूप मजा करत होतो, लिटरली मजा करत होतो. मग मध्येच गाणी चालू होती आणि काय खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं कुठेतरी ट्रिपला चाललो, पण आम्ही ताईच्या एक्झाममुळे चाललेलो होतो. आणि मी खूप नंतर कंटाळले की अजून कधी येतंय, आता येईल, नंतर येईल. एक्साइटमेंट थोडी माझी कमी झालेली होती की मी कधी पोचते असं होत होतं. फायनली 2-3 तासांनी पणजीमध्ये आम्ही आलो. शेवटी पणजीचं एक बोर्ड दिसलं, सो ते मी लगेच कॅप्चर केलं आणि खूप छान वाटत होतं. एवढं मस्त फील येत होतं की आम्ही. सो फायनली आम्ही पणजीमध्ये आलो आणि याचा सेकंड पार्ट खूप अमेझिंग आहे.